आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या दिंड्यांना 20,000चं अनुदान देणार ही घोषणा करणारं सरकार वारकऱ्यांच्या जीवाशी खेळतंय का अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा काही तासांवर येऊन ठेपलेला असताना आजही इंद्रायणी नदी फेसाळलेलीच आहे। काही मुठभर कंपन्या नदीत रसायनयुक्त पाणी सोडून नदीत विष कालवतायत, मात्र या कंपन्यांचा बंदोबस्त हे सरकार करू शकत नाही। ही मोठी शोकांतिका असल्याचं बोललं जातंय। त्यामुळे वारकऱ्यांमध्ये मोठा रोष निर्माण झालाय, कारण याच इंद्रायणीत पवित्र स्नान करून वारकऱ्यांना माऊलींच्या चरणी माथा टेकवावा लागणार आहे। यासाठी वारंवार मागणी करूनही सरकारकडून सातत्यानं दुर्लक्ष होत आलंय। त्यामुळे वारकरी, गावकरी आणि देवस्थानाकडून संताप व्यक्त होतोय। माझं प्रशासनाला विनंती आहे की येत्या 2 दिवसावर आषाढी वारी येऊन ठेपलेली आहे। या काळात काही जर निर्णय शासनाने घेतला नाही तर येणाऱ्या प्रशासकीय असेल या राजकीय कुठल्याही नेत्याला वारकरी संप्रदाय व तीर्थक्षेत्र आळंदीतील नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।